हे गाईज, मी आहे कशिश. वेलकम टू माय चॅनल विच इज कॉझी कशिश. आणि आय नो खूप दिवसानंतर आपलं इंट्रॅक्शन होतं आहे, बट आय वॉज व्हेरी बिझी इन माय कॉलेज एक्झाम्स. फायनली ते संपले आणि मला 2 महिन्यांसाठी मुक्ती भेटलेली आहे. तर आता आपण रोज भेटूयात. सो वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे, जो की आहे रिक्रिएटिंग माय मदर्स वेडिंग लुक. त्याकरिता मी अख्खा अल्बमच खाली उतरवला, कारण नीट ऑब्झर्वमेंट करायला की मम्मीने काय काय ॲक्च्युली वेअर केलं आणि कशा पद्धतीने वेअर केलं होतं. तर लुक क्रिएट करण्यासाठी मी अल्बममधनं हा फोटो चोरला आहे, फक्त काढलेला आहे व्यवस्थित बघायला की ॲक्च्युली माझ्या मम्मीने काय काय केलेलं आहे यामध्ये. आणि ह्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहे कसं तरी. लाईक साडी तर भेटतच नव्हती, पण कशी तरी मला भेटली माझ्या आईच्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी. मग मी तिकडे गेली, साडी घेऊन आली आधी, आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी मॅनेज केलेलं आहे मी. बघूयात लुक कसा होतोय, आणि फायनल लुक बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर स्टार्ट करूयात मेकअप पासनं. हेअर्स आपण नंतर बघूयात, का हेअर्स आधी करायचं मग मेकअप नंतर करायचं, काय करायचं. मी संध्याकाळ पोहोचते. तर मी फायनल डिसाईड केलं की मी आधी मेकअप करते आणि मग हेअर्स करेल. तर फोटोमध्ये तुम्ही बघताच की मेकअप खूप असा सिम्पल आणि खूप लाईट होता, आणि त्यावरून शायनी होता खूप, है ना. मला शाईन दिसते काय माहिती, मी जेवढं ऑब्झर्व केलं फोटोला मी त्या हिशोबाने चालणार आहे. गाईज प्लीज नो जज. फर्स्ट ऑफ टू मॉइश्चरायझर लावून घेऊया. ती आता मी इथे कुठे होते, तर मी इथेच बघून करते. आणि त्यानंतर प्रायमर लावते. कोणी रोमीचं वापरते, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण वापरलं आहे. आणि हे मी खूप थोड्या क्वांटिटीमध्ये लावते, कारण हे खूप हाय कव्हरेज परफॉर्मन्स देतं. मला असं वाटतं मला छोट्या आरशाची गरज पडणार आहे, कारण मी इतकंही क्लोज नाही येऊ शकत. थांबा मी आरशे घेऊन आले. मी ना एक असा थोडासा फनी किस्सा सांगते माझ्या लाईफमधला, की मी ना लहानपणी खूप घाबरायची प्रोडक्ट यूज करायला, लाईक ते संपायला नको म्हणून. किती विचित्र ना. तर मी ना असं खूप कंजूसी आणि थोडं थोडं लावायची. तर आपण ह्याला असं व्यवस्थित लावून घेऊयात. मला ना ह्या प्रायमरचं कव्हरेज खूप आवडतं, कारण हे खूप असं एकदम नाही का छान करतो स्किनला, आणि क्लिअर पण दाखवतो, आणि एकदम असा सेट होऊन जातो. आणि तुम्ही फोटोमध्ये बघू शकता बेस एकदम नॅचरल आणि लाईट ठेवलेला आहे. तर मग मी इथे लॅक्मेची ल्युमिलिट क्रीम वापरते. थोडीशी घेऊयात. मम्मीने आयब्रोज खूप पतल्या केलेल्या आहेत तेव्हा. मला माहिती नाही असं का केलं त्याने, कारण किती विचित्र दिसतात पण एकदम बारीक आयब्रोज. आणि ॲज अ फाउंडेशनसाठी मी कन्सिलरच वापरणार आहे, कारण फाउंडेशनचं खूप जास्त कव्हरेज दिलं आणि मला नाही वाटत एवढं तिने काही केलेलं असेल. याला पण आता खूप दिवस झाले त्याच्यावरचं हे गेलेलं आहे, तर मला सांगता नाही येणार हे कसलं आणि कुठलं आहे. आय थिंक हे इनसाईडचं आहे. एकदम नॅचरल लुक देतं. तर मी पूर्ण फेस ह्यानेच कवर करणार आहे, थोडंसं नॅचरल इफेक्टसाठी. मी लुक क्रिएट करते, तर मला असं का फील होतं की मी तुम्हाला शिकवते. आणि दॅट्स इट. त्यानंतर लॅक्मेचंच इथे ॲब्सोल्यूटचा परफेक्ट रेडियन्स कॉम्पॅक्ट आहे, 3-in-1 आहे. आय डोंट नो, हे माझ्या आईचं आहे. त्यानंतर थोडासा आय शॅडो वापरला आहे तिने, ते मला एक्झॅक्टली समजत नाही आता कुठल्या प्रकाराचा तो आय शॅडो, बट इथे माझ्याकडे 2 पॅलेट आहे. या 2 पॅलेटमधनंच मी कुठला तरी यूज करणार आहे, आणि बोटानेच करते, ब्रश कारण सापडत नाही आहे. पहिले मी ह्या पॅलेटमधला एक लाईटवाला शेड लावते, जो की, आणि आता ह्या पॅलेटमधला हा थोडासा रेड, एकदम थोडासा किंचित, कारण जास्त लावलेला नाही आहे मी. आणि थोडंसं मला असं वाटतं ग्लिटर कुठेतरी दिसतंय, तर आपण एकदम टॉपला थोडंसं ग्लिटर लावूयात. त्यानंतर ह्या पॅलेटमधनं ब्लश घेऊयात. असं इथलंच हायलायटर. आता कंटोर वगैरे तिने केलं का नाही ते मला काय माहिती नाही, समजत पण नाही आहे फोटो बघितल्यानंतर. पण थोडंसं हायलायटर लावून घेऊयात. इथे पण मला थोडं दिसतं, तर मी इथे पण लावते, बोटानेच लावते. बघा अख्खा मेकअप मी बोटाने करते गाईज, मला ब्रश आणि याची काही गरजच नाही आहे. मी किती पागल आहे, माझ्या हातात ब्युटी ब्लेंडर असून मी खाली शोधते कुठे पडलं आहे का. आता आपण करूयात आईज. मला असं वाटतंय आयलॅशेस तिने लावलेले नाही, कारण सरळ दिसतंय की तिचे ते नॅचरल आयलॅशेस आहे, म्हणून मी पण काही अटॅच करणार नाही आहे. फक्त आपण काजळ आणि मस्कारा यूज करूयात. काजळ मी इथे स्विस ब्युटीचं यूज करते, आणि मस्कारा पण स्विस ब्युटीचाच आहे. एकदम थोडं तिने काजळ अप्लाय केलं, सो आपण पण एकदम थोडं करूयात. त्यानंतर मस्कारा यूज करूयात. दॅट्स इट फॉर आईज. आणि आता वळूयात लिप्सकडे. लिप्ससाठी मी हे 3 चूज केलेलं आहे. इथे मी मार्सचा
ग्लॉस घेतलेला, त्यानंतर मॅट लुकची ही लिप लायनर जी मागच्या व्हिडिओमध्ये पण इंट्रोड्यूस केली, आणि ही लिपस्टिक. तर सगळ्यात पहिला हाच शेड आहे ना, मला असं वाटतं की हा खूप सिमिलर पडेल त्याच्या, पण आपण ट्राय करून बघूयात. आता मला पण एवढं काही आयडिया नाही आहे, बट ठीक आहे. आणि आता मी माझ्या मम्मीला विचारते की मम्मी यार तू हे काय केलं होतं, ते काय केलं होतं, कानातले कसे घातले होते. ती म्हणते मला कालचं खाल्लेलं आठवत नाही, तू मला 20 वर्ष आधीचं विचारते. लाईक मग पण हां बरं, पॉईंट आहे. मग फॉरगेट इट, आपण आपल्या हिशोबानेच करूयात. सो मी हा वाला शेड घेतलेला, लावून बघूयात, ट्राय करूयात. नाही वाटलं तर मी चेंज करेन. लिप लायनर मॅच होतोय का गाईज? मला असं वाटतं की हा मॅच होतोय है ना. फक्त थोडासा ग्लॉस लावूयात आपण. असं पूर्ण मेकअप झालेला आहे. आय डोंट नो कसा मॅच होतोय नाही होते. सो फायनल टच द्यायचा बाकी आहे. आपण आधी हेअर्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर वळूयात फायनल टचकडे, लाईक बिंदिया वगैरे, दॅट ऑल ज्वेलरी आणि एक्सेट्रा. तिने घातलेली होती वेणी, तर आपण पण वेणी टाकूयात. आणि केस फार लांब असल्यामुळे वेळ लागेल, तर मी येते करून. टेडा. सो आय होप सो मी तशी दिसत असेल. तर आता फायनली वेळ आली आहे साडी नेसायची. ही आहे ती साडी आणि हे त्याचं ब्लाऊज. जस्ट लुक ॲट दॅट फिट गाईज, परफेक्ट मला हे ब्लाऊज आलेलं आहे. फक्त हातात थोडंसं 1 इंच कमी असेल. जेवढं मी विचार करत होते साडीला बघून की खूप सिम्पल असेल, इझी टू वेअर असेल, बट नाही, खूप जड होती साडी. मी कसं तरी मॅनेज केलं. सो इथे मी माझेच रेग्युलरवाले छोटेसे कानातले वेअर करते. आणि मेन म्हणजे मी आयलाइनर लावायलाच विसरले, तर मी ते नंतर ॲड केलं. देन आफ्टर दिस आय एम वेअरिंग दिस नथ छोटीशी. आपला पूर्ण लुक ऑलमोस्ट डन आहे, फक्त हे राहिलेलं आहे, ते आपण करूयात. 3, 2, 1. हा होता आजचा व्हिडिओ रिक्रिएटिंग माय मदर्स वेडिंग लुक. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला, कसा होता, आणि कम्पेअर करूनही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.